मित्रांनो, उपासाच्या वेळी केली जाणारी थालीपीठ हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे. पण या थालीपीठामध्ये प्रामुख्यानं बटाटा वापरला जातो. आज आपण याला थोडासा टेस्ट देणार आहे. आपण बटाट्याच्या ऐवजी याच्यामध्ये रताळी वापरणार आहे. कारण रताळा हा थोडासा पौष्टिक आहे बटाट्यापेक्षा, कारण त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं रताळा हा बटाट्यापेक्षा थोडासा पौष्टिक असल्यामुळं आपण रताळी वापरलेली आहे. हा पदार्थ अतिशय चविष्ट लागतो. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल याची मला गॅरंटी आहे. हा पदार्थ तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल याची मला गॅरंटी आहे. आवडला तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही चांगली रेसिपी शेअर करायची आहे. आणि करून झाल्यानंतर तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगायचं. आमच्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल काही कारणाने, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग करूया हा अतिशय चविष्ट असलेला उपवासाच्या थालीपीठाचा एक वेगळा प्रकार. या थालीपीठाच्या रेसिपीसाठी आपण 1 कप शाबू घेतलेले आहेत, रात्रभर भिजवून, साधारण 8 तासाच्या पेक्षा जास्त भिजवा आणि ते थोडेसे कोरडे करून घेतलेले आहेत. शाबू कसे वापरायचे या पदार्थामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचा आधीचा एक व्हिडिओ जो आहे साबुदाणा वड्याचा तो तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला शाबू कसे भिजवावेत हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्यासाठी 2 इथं रताळी घेतलेली आहेत. ही रताळी शिजवून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणा कूट लागेल, अर्धी वाटी शेंगदाणा कूट आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची, जिरे याची पेस्ट आहे किंवा ठेचा घेतलेला आहे. इथं 2 चमचे हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आहे. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. हे सर्व घटक वापरून आपण आजचा आपला साबुदाण्याच्या थालीपीठाचा नवीन प्रकार करणार. पहिल्यांदा आपण एका बाउलमध्ये रताळी उकडलेली घ्यायची आहेत आणि रताळी आपण स्मॅश करून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण साबुदाणे घालून घ्यायचे आहेत. हे साबुदाणे आपण 8 तास व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि तिखट चवीसाठी आपण याच्यामध्ये मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालून घेणार आहोत. त्याच्याशिवाय चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित एकत्र मिसळून घेणार आहोत. आता मित्रांनो, आपण आपले थालीपीठ करायला सुरू करू. त्यासाठी आपण इथे एक तवा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थालीपीठ थापून घ्यायचे. त्यासाठी आपण प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि या प्लास्टिकच्या पेपरवर आपण हव्या त्या आकाराचे गोळे काढून घ्यायचे आणि प्लास्टिकच्या कागदाला पाणी लावून हा गोळा घेऊन गोळा आपल्याला ह्याच्यावर व्यवस्थित गोल थापून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गोल थापलेले थालीपीठ आपण तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा तव्याला तेल लावून घेऊ. आपण तव्यामध्ये पहिल्यांदा आपण थोडं तेल सोडून घेणार आहोत. तेल चांगलं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे सगळीकडे आणि हे थालीपीठ जे आहे ते हातावर घेऊन आपण व्यवस्थित तव्यावर टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये 1-2-3 ठिकाणी या पद्धतीनं बोक करून घ्या, म्हणजे तेल जे असतं ते खालीपर्यंत जाऊन थालीपीठ आपले व्यवस्थित भाजले जातात. याच्यामध्ये आपण वरून तेल घालणार आहोत आणि हे थालीपीठ दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत.
अशा तऱ्हेनं हे आपलं थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित दोन्ही बाजूनं खरपूस भाजून झालेलं आहे. आता आपण याच पद्धतीनं पुढचे थालीपीठ जे आहे ते सगळे भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. थालीपीठाबरोबर आता या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी आपण एक साधी सोपी चटणी तयार करणार आहोत. इथं आपण दही घेतलेलं आहे 1 वाटी. हे दही थोडस फेटून घेणार आहोत. त्याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या दह्याच्या. दही आपण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. या दह्यामध्ये आपण एक चमचा साखर घालून घ्यायची आहे. चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि तिखटपणासाठी आपण याच्यामध्ये जिरे आणि मिरचीचा ठेचा जो करून घेतलेला आहे तो घातलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण परत एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायच्यात. ही झाली आपली साधी सुंदर आणि चविष्ट अशी चटणी तयार. आता या चटणी बरोबर आपण आपले थालीपीठ सर्व करू. अशा तऱ्हेनं मित्रांनो ही आपली थालीपीठाची रेसिपी तयार झालेली आहे. ही थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे कारण याच्यामध्ये आपण बटाट्याच्या ऐवजी रताळी वापरलेली आहेत. ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आणि कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. यासारख्याच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला जर पाहिजे असतील तर खाली कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्या टाकण्याचा नक्की प्रयत्न करू. आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.